जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या 34व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तपोवनातील कुंभमेळा मैदान येथे जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात सहभागी 10,000वर अनुष्ठानार्थींनी समारोप प्रसंगी व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प केला। या सोहळ्याचा समारोप रविवार दिनांक 24 डिसेंबरला सद्गुरू शांतिगिरी महाराजांच्या उपस्थितीत झाला। तपोवन येथे आयोजित या सोहळ्याच्या सांगतेनिमित्त रविवारी पहाटे नित्यनियम विधी बाबाजींच्या चरण पादुकांचा अभिषेक, पालखी मिरवणूक, संत ब्राह्मण आणि अतिथी पूजन करण्यात आले। व्यासपीठावर काशी येथील महामंडलेश्वर श्री श्री 1008 भवानी नंदन यती महाराज, जम्मू काश्मीर येथील महामंडलेश्वर दिव्यानंद सरस्वती महाराज, श्री 108 महंत स्वामी सेवागिरी महाराज, स्वामी लक्ष्मणागिरी महाराज यांच्यासह आश्रमातील महंत ब्रह्मचारी तसेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह 53 तालुक्यातील भाविक उपस्थित होते। येण्याचं कबूल सुद्धा केलं होतं, पण आपल्याला सगळ्याला कल्पना आहे सध्याची परिस्थिती आणि काही कामानिमित्त येऊ शकले नाही। पण आज शासनाच्या वतीनं त्यांनी मला इथं पाठवलेले। पण मला एक सांगायचं की बोलत असताना की सरांनी सांगितलं, आपण बघतो की अनेक ठिकाणी आपला हा सोहळा पार पडतोय। यावर्षी नाशिकमध्ये चौथी पुण्यतिथी आपण साजरी करतोय। मला सांगायचं की एक चांगलं काम त्या दिशांना माध्यमातून आता सरांनी सांगितलं, जे शासन करू शकत नाही ते महाराजांच्या आशीर्वादाने कित्येक तरुण जे व्यसनहीन होतात, आता आपण बघितलं असेल बऱ्याचशा तरुणांनी वर हात केले आणि त्यांनी सांगितले या दिसतानामुळं महाराजांच्या आशीर्वादामुळं आम्ही व्यसनमुक्त आम्ही झालेलं एक चांगलं कार्य या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं होतं। पण मी महाराज आपला जास्त सगळ्याचा वेळ घेणार नाही, पण पालकमंत्री या नात्यानं संभाजीनगर जिल्ह्याचा आपल्या वेरूळसाठी, वेरूळ आश्रमासाठी जी काही मला मदत करता येईल ती मदत करण्याचा माझा 100% प्रयत्न राहील। सोहळ्यासाठी आलेली कोणतीही व्यक्ती उपाशी जाऊ नये यासाठी 1500 किलोपेक्षा जास्त मसाले भात, लापशी तसेच बुंदी असा प्रसाद तयार करण्यात आला होता। तो प्रत्येकाला देण्यात आला। जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे आज 34वी पुण्यतिथी निमित्ताने आपल्या रामभूमीमध्ये हा कार्यक्रम 34व्या पुण्यतिथीचा साजरा झाला। महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी साजरी केलेली आहेत। यांनी 18वं पुण्यस्मरण काशी इथं भव्य असा महाराष्ट्रातला जनार्दन स्वामीच्या नावाने आश्रम स्थापन करून आणि तिथं महाराष्ट्रातले जेही माणसं सेवक जातील त्यांना मोफत राहायची व्यवस्था होईल अशा कल्पनेतून काशी इथं सुद्धा मोठा आश्रम झालेला आहे। त्या 18व्या पुण्यस्मरणाला सुद्धा आम्ही काशी विश्वेश्वरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली होती आणि गोरगरीब लोकांना 2100 गोरगरीब लोकांना आम्ही काशी इथं शांतिगिरी महाराजांच्या आशीर्वादाने नाशिक जिल्ह्यातल्या तमाम गरीब जनतेला आम्ही तिथं नेलं होतं। आज जो इथं कार्यक्रम झाला, मी महाराजांनी जो इथं जनतेला आशीर्वाद दिला आणि संभाजीनगरचे संदीपान भुमरे पालकमंत्री ते सुद्धा इथं भेट दिली, त्यांनीही इथं आशीर्वाद घेतला। तसंच आज एवढ्या मोठ्या संख्येने शांतिगिरी महाराजांनी सर्व जनतेला तपोवनामध्ये एकत्र गोळा करून आणि आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी माझ्या वतीनं माझ्या छावा संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देतो। मार्गदर्शनात शांतिगिरी महाराज म्हणाले की जय बाबाजी भक्त परिवार देव देश धर्मासाठी कार्य करत आहे।
बाबाजींनी सुरू केलेल्या जपानुष्ठान परंपरेत मोठी शक्ती असून तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाला योग्य दिशा मिळणार आहे। यावेळी प्रचंड जयघोषात जपानुष्ठान करणाऱ्या हजारो साधकांच्या मौन व्रताची सांगता करण्यात आली। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।